8 मधून उभे आहात. आपले मुद्दे काय असणार आहेत, काय म्हणजे विजन आहे आपलं? मी अमरसिंह देशमुख गेली 30 वर्षापासून सहकार क्षेत्रात अतिशय यशस्वीपणे काम केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मी माझ्या भाई उद्धवराव पाटील शिक्षक पतसंस्थेला मिळवून दिलेले आहेत. सहकारनिष्ठ आणि सहकार भूषण, सहकार महर्षीसाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. तसंच सुशिक्षित बेरोजगार महिलांसाठी महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 3,500 महिला सभासद आहेत. त्यांच्यासाठीही मोठ्या प्रमाणावर मी गेली 4 वर्षापासून काम करतो आहे. आणि सध्या मी सत्तेतला पक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट, की जो सत्तेतला पक्ष आहे, त्या पक्षाकडून उमेदवारी घेतलेली आहे. त्याचं कारण ती याच्यासाठी घेतली की तो सत्तेतला पक्ष आहे आणि शहराचा विकास करायचा असेल तर नगर विकास खातं असलं पाहिजे, पालकमंत्री असले पाहिजेत. तर शहराच्या विकासासाठी निधी देणारं जी खातं आहे नगर विकास खातं, हे आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे नगर विकास खातं आहे. आणि जिल्ह्याचा शहराचा विकास करायचा असेल तर निधी देण्याचं काम हे नगर विकास खातं करतं. पालकमंत्र्यांनी मला शब्द दिलेला आहे की तुम्ही एकनाथ शिंदे गटाकडून लढा आणि आपल्या प्रभागामधील जे विकासाची कामं करायची आहेत त्यासाठी जो निधी लागेल, मग त्यासाठी रस्ते असतील, स्वच्छता असेल, नाले असतील, सार्वजनिक शौचालय असतील, तर याचे प्रस्ताव तुम्ही माझ्याकडे सादर करा. मी तुम्हाला भरभरून निधी देईन आणि तुम्ही निवडणूक लढवा आणि आपल्या प्रभागाचा विकास करा, असा शब्द दिल्यानंतर मी एकनाथ शिंदे गटाचं तिकीट घेतलंय. आणि आज चांगल्या पद्धतीनं या प्रभागातून मला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर मी जनतेला आश्वस्त करू शकतो की जिल्ह्याचा आणि शहराचा विकास करण्यासाठी सत्ता असली पाहिजे. नगर विकास खातं आमच्याकडे आहे, पालकमंत्री आमच्याकडे आहेत. तर त्या माध्यमातून आम्ही या शहराचा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, माझ्या प्रभागाचा विकास करण्याचा शब्द दिल्यामुळं या प्रभागाचा चांगल्या पद्धतीनं विकास करता येणार आहे. करोडो रुपयाचा निधी मी पालकमंत्र्याकडून आणू शकतो. आणि या प्रभागामध्ये मी फिरत असताना आत्ता बघितलं, जाडे गल्ली, गुजर गल्ली, चव्हाण गल्ली, अतिशय छोटे छोटे रस्ते आहेत, मधूनच नाले आहेत, अतिशय अस्वच्छता आहे. त्या नाल्यावरून जावं लागतं, तिथं त्याच्यावर फरशा नाहीत, स्लॅब नाही. तर या असल्या कामांचे प्रस्ताव मी सादर करून मोठ्या प्रमाणावर निधी आणून प्रथम प्राधान्य मी त्या गोष्टीला देणार आहे की माझ्या प्रभागाचा विकास कसा करता येईल. आणि कोटीवर निधी या प्रभागात आणून पालकमंत्र्याच्या हाताला धरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खातं आहे, त्या खात्याकडून जास्तीत जास्त करोडो रुपयाचा निधी आणून माझा प्रभाग इतर प्रभागापेक्षा सुद्धा कसा चांगल्या पद्धतीनं मला विकास करता येईल याचा मी प्रयत्न करणार आहे. तर या प्रभागातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा. मला पालकमंत्री साहेब आदरणीय प्रताप सरनाईक साहेब यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही प्रस्ताव सादर करा, तुमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी तुम्हाला निधी कमी पडू देणार नाही. तर या प्रभागाचा विकास करण्याची क्षमता आमच्याकडे आहे, सत्तेतला पक्ष आमच्याकडे आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्याकडे आहे, त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे. तर या प्रभागातील जनतेने भरभरून मतदान करून, आणि आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 140 कोटीचा निधी या शहराला मंजूर केलेला आहे. तर त्याच्यामधून कलेक्टर ऑफिस ते लेडीज क्लब हा रस्ता, सिव्हिल हॉस्पिटल ते काळा मारुती ताजमहल टॉकीज हा रस्ता, अंबाला हॉटेल ते डंबळ हॉस्पिटल हा रस्ता, असे अनेक रस्त्यांचे निधी मंजूर झालेले आहेत. तर ही कामं कशी दर्जेदार पद्धतीनं करता येतील ह्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसंच काही लेडीज क्लबच्या आणि बागल गल्ली आपलं नूतन प्राथमिक शाळेच्या पाठीमागील रस्ते त्याच्यात मंजूर झालेले आहेत. तसंच आमच्या इथं गडदे पिठाची गिरणी ते माळी गल्ली हा रस्ता, असे अनेक रस्ते त्या 140 कोटी मंजूर निधीतून मंजूर झालेले आहेत. त्या कामात लक्ष घालून ती कामं कशी दर्जेदार पद्धतीनं करता येतील ह्यासाठी प्रयत्न करू. आणि आणखीन सार्वजनिक शौचालयासाठी माझं प्राधान्य असणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करून जास्तीत जास्त निधी खेचून आणून या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, आमचा पक्ष कटिबद्ध आहे. पालकमंत्र्यांनी मला
विकास करणाऱ्या सत्तेसोबत असलेल्या पक्षाला विजयी करावं असं मी विनंती करतो आणि विकास करण्याचा शब्द मी आपल्याला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देतो.